600, या 550, या 600, या 400, 300, हे 150. नमस्कार, मी जुईली. जर्नी विथ जुईलीच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण आलेलो आहोत रत्नागिरी येथील सगळ्यात मोठ्या बंदरावर. या बंदराचं नाव आहे मिरकरवाडा जेट्टी. तर चला बघूया आपल्याला काय काय बघायला मिळतंय. मिरकरवाडा बंदर हे रत्नागिरी शहराच्या पश्चिम बाजूला असून ते रत्नदुर्ग किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेले आहे. हे महाराष्ट्रातील मुंबईनंतरचे दुसऱ्या क्रमांकाचे मोठे मासेमारी बंदर मानले जाते. येथे दररोज शेकडो मासेमारी बोटी येतात. रत्नागिरीच्या ताज्या मासळीचा हा सर्वात मोठा घाऊक बाजार आहे. इथे ट्रकमधून आणलेला बर्फ बोटीमध्ये उतरवला जातोय. मासे पकडल्यानंतर ते प्रिझर्व करण्यासाठी या बर्फाचा वापर होतो. व्हिडिओमध्ये बघताना कदाचित ही बोट तुम्हाला लहान वाटत असेल, पण प्रत्यक्षात मोठी आहे. तुम्ही पाहू शकता इथे बोटीच्या डागडुजीचे कामसुद्धा सुरू आहे. मागून एक बोट मच्छीमारीसाठी निघालेली आहे. बघायला किती छान वाटतंय. आकाशात पक्षी उडतायत, समुद्री वारा वाहतोय आणि त्याच्यासोबत बोटीवरचा तिरंगा डौलाने फडकतोय. इथे मासेमारीचं जाळं बोटीवर उतरवण्याचं काम सुरू आहे. बोटीवर राहणाऱ्या लोकांचं एक वेगळंच जग असतं. एकदा का बोट समुद्रात गेली की जमिनीशी संपर्क तुटतो. त्यामुळे मासेमारीसाठी निघण्यापूर्वी आधीच सर्व गोष्टींची तयारी केली जाते. या बोटीचं नाव श्री स्वामी आहे. प्रत्येक बोटीला युनिक असं नाव असतं. ही आहे केबिन. स्टेअरिंग व्हील सुद्धा तुम्हाला दिसत असेल. वर लाईटसाठी सोलार पॅनल पण लावलेलं आहे. झोपण्यासाठी गाद्यांची सुद्धा सोय केलेली दिसते. जेवण सुद्धा बोटीवरच बनवलं जातं. हे बघा, इथे सर्व एकत्र बसून बहुतेक डॅमेज झालेलं जाळं विणण्याचं काम करत असावेत. जेट्टीवरून आता आपण मच्छी मार्केटमध्ये जाऊयात. खरा इंटरेस्टिंग पार्ट तर इथेच आहे. हे आहे रत्नागिरीतील सगळ्यात मोठं मच्छी मार्केट. आज जाऊन बघूयात. सुरुवातीला आपल्याला इथे कोळंबी दिसते, बांगडा दिसतोय, त्यानंतर आहेत सौंदाळे, हलवा ज्याला सरंगा असं म्हणतात काही ठिकाणी, किंवा काळं पापलेट असं पण म्हणतात,
इथे बोंबील आहेत, मांदेली आहे, त्यानंतर पापलेट आहेत. इथे आत तुम्हाला गर्दी कमी दिसत असेल कारण मागच्या बाजूला माशांची विक्री आणि लिलाव सुरू आहे. चला आपण पण जाऊयात. आता आपण मच्छी मार्केटच्या मागच्या बाजूला आलेलो आहोत आणि हा बघा इथे लिलाव सुरू आहे. या स्टॉलवरच्या काकी खूप छान स्वभावाच्या आहेत. कधी आल्यात तर यांच्याकडून मासे नक्की घ्या. इथे खेकड्यांची विक्री सुरू आहे. त्यांना दर विचारूयात आपण. अर्धा किलोचे आहेत अर्धा किलो ये 350 रुपये किलो है. 350. हाँ उसमें ताई भाव सांगा ना फक्त. या 550, या 700, या 400, 300, हे 150, हे 800 रुपये किलो, सुरमई 900 रुपये किलो, हे 800 रुपये किलो, हे 700 रुपये किलो, हे 300 रुपये किलो, बांगड़ा 200 रुपये किलो, सुरमई दूसरा 1000 रुपये किलो है, ये 900 रुपये किलो है. कशी 50ला पुरी आहे बा. ते नवलं ना 120ला. हा कोणता मासा आहे? तुम्हाला माहीत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. 100ला वाट. 100ला. कोबरा आहे. ते पण कोबरे आहेत, ते छोटे आहेत. हे आहेत तारली मासे लिलावासाठी ठेवलेले. कशी ही 350. साफ करूचे असले तर तर आत्ताच विंडो शॉपिंग करून आपण मच्छी मार्केटमधून बाहेर आलेलो आहोत आणि मी काय मच्छी घेतलेली नाही आहे कारण मी मच्छी खातच नाही. पण हा व्हिडिओ स्पेशली मी माझ्या चॅनलच्या व्ह्युअर्ससाठी बनवलेला. आणि जर तुम्हाला इथे यायचं असेल तर सकाळी नाही तर संध्याकाळी या. लिलाव चालू असतो. मच्छी तुम्हाला घाऊकमध्ये सुद्धा मिळेल किंवा तुम्हाला जर असं पर्सनल कन्झम्पशनसाठी हवी असेल तर तरीसुद्धा मिळेल. तर कसं आहे की बाहेरच्यापेक्षा थोडी स्वस्तात मिळेल. आणि रेटचं जर म्हणाल तर मी दाखवले काही रेट आणि लिलाव असतो त्यामुळे रेट दरवेळी वेगळे वेगळे असतात. त्याच्यामुळे रेटचं आपण जास्त काही दाखवलं नाही. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.